ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार, समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं शाहू स्मारक भवन इथं राज्य व राष्ट्रीय पातळीवर वितरण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव नाना सावंत यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी समाजात वाढत असलेली नकारात्मकता, विद्वेष आणि वैचारिक अधोगती रोखण्यासाठी विचारवंत, कृतिशील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचं सांगितलं। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांसह संतांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं समाज शिक्षणाचा उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करत समाजहिताचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावं असं मार्गदर्शन केलं। या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग, कृषी, आरोग्य, योग, सहकार, शासकीय व निमशासकीय सेवा तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला। कार्यक्रमात सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल भमाणे, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संघसेन जगतकर, जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्य पदक विजेते राहुल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली। स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केलं, तर आभार अनिता काळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर अडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबे आदींनी विशेष सहकार्य केलं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।